आम्ही जर बुडालो ना तर तुमच्या पण करिअरची नाव बुडणार आहे. दिसतंय ना तुम्हाला? आंधळी नाहीये मी. मग करा करा काहीतरी. गावात जर शाळा उभी राहिली ना तर उत्पन्न धोक्यात येईल आमचं. सगळं सगळं सिंडिकेट बिघडल. पण आमच्या सरपंच पदाला जर कुणी आव्हान दिलं ना तर मग दिलं ना, आधीच दिलंय. फार कचरा करून टाकलाय तुमचा. मोठ्या बाई हा, आवेश योग्य ठिकाणी दाखवायचं, नाही तर तोंडावरती पडाल. मोठ्या बाई आता तुम्ही आम्हालाच तुम्हालाच सांगते, तुमच्या माणसांना कामाला लावा. गावभर त्या कार्टीची बदनामी करा. अख्खं गाव तिच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे. तिचे सगळे प्लॅन, तिच्या सगळ्या योजना उधळूनच लावा. काही झाले तरी शाळा होता कामा नये. येतंय ना तुमच्या लक्षात? इंदू, तू घेतलेला निर्णय लोकांच्या गळी उतरवणं फार अवघड आहे. त्या भूताच्या माळावर शाळा उभी करण्यासाठी लोक तयार होतील असं मला नाही वाटत. अहो महाराज, 100 पत्र पाठवून एवढ्या विनवण्या करून इतक्या मेहनतीने ती जागा पदरात पाडून घेतली. आता मागे हटणं चुकीचं आहे. हो काका, इंदूची मेहनत आपण पाहिलीच आहे. आता मागे फिरण्यात काहीच अर्थ नाही. अरे मला सगळं मान्य आहे पोरांनो, पण मनात आलं आणि घेतला निर्णय असं नको ना व्हायला. त्यामुळे आपण आपल्याच गावातल्या लोकांचा रोष पत्करून घेऊ. महाराज, तुम्ही जे म्हणताय ते मला मान्य आहे, पण आता आपल्याला सगळ्यात जास्त महत्वाचं आहे ते म्हणजे शाळा. आणि आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. या 2 महिन्यात जर शाळा नाही उभारली तर हातात आलेली जमीन सुद्धा जाईल हो. आणि या सगळ्यात गावकऱ्यांचा रोष ओढावून घ्यावा लागला ना तरी चालेल, पण महागार नाही घ्यायची महाराज. हे अग्निदिव्य मी पार करणार. हे बघ, या सगळ्यामध्ये तुझ्या सोबत धोका होऊ शकतो. मला माझ्या जीवाची काळजी नाही आता महाराज. मला तुझ्याकडनं हेच अपेक्षित होतं. आता तुझा हा निर्धार शेवटपर्यंत असाच कायम राहू दे. तू काळजी करू नकोस, तू लढ. आम्ही आहोत तुझ्या सोबत. भूताच्या माळावर शाळा काढणं आपल्यासाठी डेंजर आहे. मग नाहीतर काय, आपल्या पोरांच्या जीवाचं बरं वाईट काय झालं तर? हो ना, भूत आहे ते. पोरं न शिकता घरी बसू देत, नाहीतर 7 किलोमीटर लांब जातील शाळेला. ते परवडतं या. भूताच्या माळावर शाळा नको म्हणजे नकोच. तुम्ही लाख नको म्हणा रे, पण या गावात शाळा पाहिजे याचा ढोल वाजवला जातो. जागा मिळाली म्हणून भूताच्या माळावर शाळा बांधायची, याला काय अर्थ आहे का? अहो, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का? त्या तांब्याजवळ एका मशाना शेजारी एकाचं घर होतं. त्या घरात आहे ना, दर अमावस्येला कोणी ना कोणीतरी मारायचंच. अहो, इथं तर अख्खी शाळा भूताच्या माळ्यावर बांधली जाते. आता कोण वाचल तुम्हीच सांगा बरं, कोण वाचल? हो बरोबर आहे दादा तुमचं. आपल्या पोरांच्या भल्यासाठी भूताच्या माळावर शाळा होऊ द्यायची नाही म्हणजे नाही. हो बरोबर आहे तुमचं. आता काय हो, भूताच्या माळावरच्या शाळेला तुम्ही नकारच द्या. दर अमावस्याला तिथे मांत्रिक येतात. एक रात्री तुम्ही स्वतः त्यांना पाहिले,
शाळेतून कसा वाचलो ना माझं मलाच माहिती आहे. आणि त्या वाटेला ना आता मी जातच नाही. अहो पण आमच्या पोरांचं शिक्षणाचं काय मग? शाळेत कधी जाणार? अहो पोरांचा जीव मोठा की शाळा. बरोबर आहे तुमचं. तिकडे भूताच्या माळावर शाळा नकोच. इंदू आधू हेच ते पवित्र ठिकाणे जिथून विठूच्या वाडीतल्या मुला मुलींसाठी शिक्षणाची दारं उघडी होणार आहेत. आपल्या गावातल्या सगळ्या लहानग्यांचं म्हणजे पर्यायानं आपल्या गावाचं भवितव्य सुद्धा या जागेतून घडणार आहे. शिक्षणाची अखंड ज्योत या जागेत पेटणारे आणि त्यामुळे अज्ञानाचा अंधकार कायमचा दूर होणार आहे. आणि मुलांनो, तुम्ही शाळा शिकलायत त्यामुळे तुम्हाला शिक्षणाचं महत्व पण कळलंय. त्यामुळे आता कितीही अडचणी आल्या तरी मागे हटायचं नाही. आणि कितीही विरोध झाला तरी शाळा सुरू करायची म्हणजे करायची. विठूच्या वाडीत शाळा झालीच पाहिजे. मुलांना शिक्षण मिळालंच पाहिजे. ज्ञानाचा दिवा पेटलाच पाहिजे. गावात शाळा झालीच 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 पाहिजे. बोला गणपती बाप्पा मोरया. बोला गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. हे व्यंकट महाराज, हे पाप करू नको. शाळा काढणं पाप आहे का? गप्प बस. शाळा कुठे काढतेस? दिसतंय ना तुला? व्यंकट महाराज जागा करतो सर्वांना. सगळ्यांना जाग करण्यासाठीच तर शाळेचं काम सुरू करणार आहोत. ही जागा त्यांची आहे, हा मार त्यांचा आहे, विसरू नकोस. सगळ्यांना जागा करशील तू. हा माळ भूताचा. हा माळ भूताचा. हा माळ भूताचा. हा माळ भूताचा. लोकांचा जीव धोक्यात घालू नका. धोका होईल, फास्फोट होईल, होत्याचं नाव होतं होईल. तळतळात घेऊ नको या लोकांचा. नरकात जाशील, नरकात. भूमिपूजनाचा नारळ व्यंकू महाराजांनी फोडले, ते जातील का नरकात? हो जाणार. माझे गुरु जर नरकात जाणार असतील तर मग या शाळा नसलेल्या स्वर्गात राहून मी काय करू? महाराज, आता शाळा होणारच. आता शाळा होणारच. आता शाळा होणारच. इंदू जिथे इंदू तिथे आदू.
बायको तिथे हा तिचा नवरा. मी कायम तुझ्या सोबत येईन. आता शाळा होणारच, आता शाळा होणारच, ज्ञानाचा दिवा पेटणारच. आता शाळा होणारच, ज्ञानाचा दिवा पेटणारच. इंदू फंट्या गँगची मेन आहे आणि मेन माणूस जे करणार तो हा कार्यकर्ता करणार. आता शाळा होणारच, ज्ञानाचा दिवा पेटणारच, आता शाळा होणारच, ज्ञानाचा दिवा पेटणारच, आता शाळा होणारच, ज्ञानाचा दिवा पेटणारच, आता शाळा होणारच, ज्ञानाचा दिवा पेटणारच. माझा मित्र आणि माझे सगळे दोस्त जिथं ना हा इम्रान पण तिथं. ये दोस्ती आम्ही नाही तोडणार. आता शाळा होणारच, ज्ञानाचा दिवा पेटणारच. आता शाळा होणारच. विद्यार्थी जिथे त्यांचे शिक्षकही तिथेच. आता शाळा होणारच, ज्ञानाचा दिवा पेटणारच. 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 ज्ञानाचा दिवा पेटणारच, आता शाळा होणारच, ज्ञानाचा दिवा पेटणारच. 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 आता शाळा होणारच. विठुराया, मोठ्या कामाची सुरुवात दणदणीत झाली. असाच आशीर्वाद असू दे. विठुराया पाठीराया.